नमस्कार, मी अमोल जाधव, राहणार चिंचपूर, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव। मी 2011ला नगरला आलो, म्हणजे आज 14 वर्ष झालं नगरमध्ये अभ्यास करीत आहे। 2011ला ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी DEडला ॲडमिशन घेतलं। आमचं 2013ला DEड झालं। ज्ञानेश्वर सर ते आणि माझी ओळख 2014ला झाली। सरांचा मी पहिला विद्यार्थी आहे आणि सरांची ओळख कशामुळे झाली तर सरांचा मामे भाऊ आणि मी क्लासमेट होतो। विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो, पण एवढा बी संघर्ष वाट्याला येऊ नये की माझ्यासारखा 10-12 वर्ष अभ्यास करावा लागत। DEड झाल्यानंतर शिक्षक भरती होत नव्हती। 2014ला DEड झालं, नंतर शिक्षक भरती झाली नाही। मी स्पर्धा परीक्षेकडे वळालो। सरांनी मला सांगितलं की तू अभ्यास कर, स्पर्धा परीक्षेची तयारी कर। मी 2017, 16, 2018 सलग 3 वर्ष PSI मेन्सला होतो। पण एक मी मान्य करतो की माझी इंग्लिश थोडी वीक होती। मी पोलीस भरती देखील केली। दरवेळेस पोलीस भरतीला माझं ग्राउंड कमी असायचं, पेपर चांगला 90+ असायचा। 2018ला देखील वेटिंगला राहिलो, 2019ला वेटिंगला। गेल्या वेळेस देखील माझ्या पुढचा विद्यार्थी 2022ची भरती झाली का, त्यावेळेस देखील माझ्या पुढचा विद्यार्थी नगरमध्ये चालक आणि शिपाई जागेवर दोन्ही जागेवर झालता। पण त्याला म्हणलं शिपाई तू जॉईन कर, मी चालक होतो। पण त्या विद्यार्थ्यांनी शिपाईनं जॉईनिंग करता चालक जॉईन झाला। मी तिथे देखील एक नंबरला वेटिंगला आहे। विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष माझ्या जीवनात खूप आहे, पण एवढंच सांगेल, संघर्ष केल्यानंतर यश नक्की भेटतं। फक्त आपलं प्रामाणिक यश आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं कधी तुम्ही ऐकू नका। फक्त तुमच्या आईवडिलांचा विश्वास तुमच्यावर असला का, तुमच्या आईवडिलांचा विश्वास असला का, तुम्ही अख्खं जग जिंकू शकतात। फक्त आईवडिलांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे। आपण जर जास्त दिवस अभ्यास केला का, लोकांना वाटतं हे सक्सेस होऊ शकत नाही, ह्याच्यात काहीच राहिलं नाही। ज्यावेळेस 26 तारखेला निकाल लागला का, त्यावेळेस अख्ख्या गावातले मला फोन किंवा अभिनंदन सर, अभिनंदन सर, म्हणजे एवढी बी मोठी म्हणजे ही नाही हलाखीची परिस्थिती। पण माझ्या आईवडिलांनी मला 10 वर्ष देखील रुपयाची कमतरताना ही करता मला इथं 10 वर्ष नगरमध्ये ठेवलं। आणि मी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न केलं। वनरक्षकला देखील मला 102 मार्क होते मित्रांनो चंद्रपूरला, पण मला ग्राउंडला 21 मिनिटं लागली, मला 45 झाले, 147 टोटल झाली। तिथे देखील माझं काम झालं नाही। मी गेल्या वेळेस तलाट्याला देखील, आता ही तलाठी भरती झाली, त्याला देखील मला 172 होते तिथं, म्हणजे 172 देखील मार्क असून देखील माझं त्याचं सिलेक्शन झालं। मी क्लास 4 पासून क्लास 2 पर्यंत सगळ्या परीक्षा दिल्या, पण प्रत्येक वेळेस 1 किंवा 2 मार्काने मला यशाने हुलकावणी दिली। पण म्हणतात ना, संघर्ष केल्यानंतर एक दिवस यश नक्की भेटतं। माझं DEड झालं होतं आणि 2022ला आमचे जानेवारीमध्ये जाहिरात सुटली आणि जाहिरात सुटल्यानंतर 22 फेब्रुवारी 2023ला पेपर झाला। बघा संघर्षाला बी किती पेपर झाला 2022ला, 22 फेब्रुवारी 2023ला आणि निकाल लागला 26 फेब्रुवारी 2024ला, म्हणजे 1 वर्ष 4 दिवसांनी निकाल लागला। म्हणजे आपण किती अंत पाहिला, म्हणजे संघर्षाने देखील अंत पाहिला। निकालाला 1 वर्ष 4 दिवस लागलं। तुम्ही विद्यार्थी मला असतात, आता आपलं तर 1 वर्ष झालं निकाल, आपलं काय होतंय। मी तरी देखील अभ्यास चालू ठेवला, पण हा प्रयत्न केले, शेवट यश भेटलं। आणि ज्ञानेश्वर सरांनी मला मार्गदर्शन चांगलं केलं। ज्ञानेश्वर सर मला सारखं मोटिवेशन द्यायचे, अरे अमोल तू होचीन। सर म्हणायचं, सर माझं 30 वय झालंय तरी नोकरी लागणार, कधी लागायचं नोकरीला। ती म्हणजे तुझ्यात क्वालिटी, तू असा नाही किंवा तू 10 मार्कने जातोय। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो, प्रत्येक मेन्सला, आता मेन्स क्लर्कला होतो तिथं मला 95 मार्क आहेत। म्हणजे मार्क मला यायचे, पण मी असं काटा होतो, मला अशी जास्त मार्क येत नव्हती आणि कमी नव्हती। मी म्हणजे 50% होईल किंवा 50% नाही, काटाव असायचं। पण हा नशिबाने शिक्षक भरती झालो, आज रायगड जिल्ह्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे। एवढं बोलून मी थांबतो।